ज्या पद्धतीने या हिंदुस्थानमध्ये जे टेररिस्टच्या माध्यमातून जे टेररिस्ट फक्त नाव आहे आणि या भारतावर ज्यांचं गेल्या काही वर्षापासून जे डोळा लावून ते लोक आहे ते असे काही मुस्लिम जे पाकिस्तानचे टेररिस्ट म्हणून आमच्या देशामध्ये आले. जेव्हा सगळे व्हिडिओज ते लहान मुलाचं बाईट पाहून तू कलमा बोल तू मुसलमान आहे, कपडे काढेपर्यंत त्यांनी परीक्षा घेतली आणि जेव्हा त्यांनी म्हटलं की मी हिंदू आहे आणि त्यांना 0 पॉईंटवर त्यांना गोळी झाडण्यात आल्या. बायकांचे समोर लाईफ पार्टनर समोर एक नवऱ्याला कसे मारण्यात आले आणि ती बायकोनी जेव्हा म्हटलं कि मेरे आदमी को मारा मुझे भी मारो, तब उन्होंने बोला की जाऊन तुमच्या मोदीला सांगा म्हणते. मला वाटते की हा क्रूर पद्धतीचं आज सगळे माध्यमाचे जेव्हा मी न्यूज चॅनलवर बहस पाहत आहे तर बरेचसे पत्रकार पाकिस्तानवरनं बोलतात आहे कि तुम आके तो देखो, तुम्हारे स्वागत के लिए हम खड़े हैं. और उनको एक चीज़ बताना चाहूँगी, एक बार तुम घुस गए, तुम हमें क्या निमंत्रण दोगे? तुम्हारी आंख सिर्फ हिंदुस्तान पे रख के देखना, तुम्हारी आंख निकालने का काम हमारे देश के प्रधानमंत्री करेंगे. अभी सिर्फ पानी बंद किया है, आने वाले समय में तुम दाने दाने के लिए पाकिस्तान के जो भी टेररिस्ट और मुसलमानों ने जिस तरीके से हमारे हिंदुस्तानियों पे ज्या पद्धतीने तुम्हें हल्ला करण्यात आला है, एक एक का बदला गिन गिन के बदला लिया जाएगा. सिर्फ पानी बंद किया है हिंदुस्तान ने तो आने वाले समय में तुम्हारी औकात तुम्हें स्पष्ट दिखाई देगी. आणि त्याच्यानंतर आज ज्या पद्धतीने मोदीजींनी आमच्यासारखे लोकांना हिम्मत दिली आहे की डरना नहीं, हमें लढना है, डरना नहीं है. 1960चं करार सुद्धा आपण रद्द केला आणि पाणी बंद केला. आणि आने वाले समय में मैंने तो पहले भी कहा है, एक खून का बदला 10 से लेंगे और 10 खून का बदला हजारों से लेंगे. हम पहले भी डरते नहीं थे, आज भी डरते नहीं है और आने वाले समय में भी ये हिंदुस्तान में रहने वाला कोई भी नागरिक ये आपसे डरेगा नहीं. आप सिर्फ खौफ पैदा करने के लिए हिंदुस्तान में आए हैं, हम तुम्हें खौफ से खत्म करने के लिए पाकिस्तान आएंगे, याद रखना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.